महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कडक उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू, सरकारकडून मनधरणी सुरू। मराठवाडा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले। यावेळी ना मंडप ना कूलर, थेट अंतरवाली सराटीच्या शेतशिवारात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे। मे महिना सुरू, अजून कडाक्याचे ऊन पडले आहे। जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तापमान 42°C पुढे आहे। उष्माघाताची समस्या अधिक आहे। सध्या अंतरवाली सराटीत 40°C पुढे तापमान आहे। 40°C पुढील तापमानात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत। मराठा समाजाच्या काही मागण्यांकरिता जरांगे पाटील उपोषणाला बसले। सरकारच्या शिष्टमंडळाने कालच जरांगे पाटील यांची भेट घेतली, मात्र काही तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले। जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली। दुसरीकडे मराठा समाज आक्रमक होत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अन्य काही लोकही शेतशिवारात उपोषणाला बसली आहेत। छत्रपती संभाजीनगरहून जरांगे पाटील यांची समजूत काढण्याकरिता सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले। काल शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या दरम्यान महत्त्वाची चर्चा झाली। विखे पाटील मनोज जरांगे यांची समजूत काढण्याकरिता अंतरवाली सराटीकडे आले। कडक उन्हात जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली। हेच नाही तर जरांगे पाटील यांनी मोठा इशारा देत म्हणले की सरकारला आता इथे चर्चा करण्याकरिता यावे लागेल। कोणत्याही परिस्थितीमध्ये जरांगे यांचे उपोषण थांबावे याकरिता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया हलगर्जी केल्याप्रकरणी कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आले। काल मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती। विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेतली। प्रमाणपत्र वाटप दिरंगाई केल्याचे पुढे चौकशी सुरू केली। मनोज जरांगे यांनी बाजेवर बसून उपोषणाला सुरुवात केली। सरकारला जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवण्यात यश मिळते का हे पाहण्यासारखे ठरेल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अंतरवाली सराटी, जालना। रखरखत ऊन आहे। यापूर्वी तुमची प्रतिनिधी खालावलेली आहे, पुन्हा खालावण्याची शक्यता आहे। जीवावर पण बेतू शकतो। समाजाच्या लेकराच्या जीवावर देत नाही तर घरात झोपून तरी मराठ्यांनी काय करू, काय उपयोग, काय करायचं घरी झोपून। पण आज विखे पाटील तुमची भेट घेणार आहेत, ते असं म्हणतात की आता ते मी आशावादी आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सुद्धा आशा आहे तुमच्याकडून। आम्हाला पण त्यांच्याकडूनच आशा आहे, त्या समाजाचे प्रश्न मार्गी बरं काय वाटतं आज भेटीतून तोडगा निघेल? आल्याशिवाय काय करणार, काय विशेष काय काल आपल्याला वाटलं होतं निघन तोडगा मिळाला नाही। ते यापूर्वी सुद्धा म्हटलं होती की जरांगे पाटलांना उपोषण करण्याची गरज नाही, असं ते म्हणत होते। ते फक्त म्हणते तोडगा काढत अन्याय करणं हे सुरू जास्त नको बोलायचं, त्रास होतो मग बोलायचं। मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याचं जर आपण टेम्परेचर पाहिलं तर आता माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जो टेम्परेचर दाखवला जातोय तो या ठिकाणी 32°C असा टेम्परेचर आहे। थोडंसं ढगाळ वातावरण आज दिसतंय, मात्र पुढे वाढत जाणार असल्याचं या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे आता हा जो टेम्परेचर आहे, आता 10 वाजेचा हा टेम्परेचर तुम्ही पाहू शकता की सकाळच्या सत्रामध्ये एवढ्या प्रमाणात संभाजीनगरमध्ये आहे ना। तुम्ही पाहू शकता की प्रचंड उकाडा माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला जाणवत असेल की किती उकाडा आहे। माझे संपूर्ण शहर तुम्ही शरीर पाहू शकता की पाहू शकता की कशा पद्धतीने घामाने भरलेले आहे। मनोज जरांगे पाटील यांना देखील घामाच्या धारा लागलेल्या होत्या। त्यानंतर त्यांनी डोक्याला केशरी रंगाचा हा रुमाल बांधलेला आहे। प्रत्येक जण पाहू शकतो प्रत्येकाच्या गळ्यामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तडाखा आहे की आपल्या संभाजीनगरमध्ये काय सांगाल, काय बोललेलं आहे
जागेवर बसलेले आहेत. पाटील काय सांगाल, आजपासून उपोषण सुरू करताय, पण अनोखं उपोषण, कारण आतापर्यंत जे आहे ते उपोषण जे ते सावली झालेले आहे. समाजाचा लेकराचं वाटोळं झालं. मी का बसू, का ग बसू, मराठ्यांनी ते का ग बसायचं, काय करायचं घरात झोपू. समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे का? पक्षानंतर सत्तानंतर आपले लेकरं बाळ मोठे झाले, शक्य झाले. आपण घरात झोपलो तर आपल्या लेकराचे वाटले. मी नाही झोपू शकत, माझा मराठा समाज बी राज्यातला नाही झोपू शकत, जातवान मराठा घरी नाही राहू शकत. पाटील एकत्र उपोषणाला बसते, मात्र मराठा समाज एक आक्रमक होतो. समृद्धी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू आहे नावा शहरामध्ये. बांधवांना माझी विनंती, मोठी गोष्ट जी आहे त्याची आंदोलन करू नका, काय करा, हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार. आंतरवालीत पण येऊ नका. इथं आलेल्या सगळ्या पोरांना मी वापस जायचं सांगितलं. ऊन लई आहे, येऊ नका इथं, काळजी घ्या. कोणी असं रास्ता रोको करू नका, काहीच करू नका, शांत राहा. ही माझी सगळ्याला विनंती. तुम्हाला येत असेल मला भेटायला तर या, तुम्ही मला बघता, मी तुम्हाला बघू. आपला जय शिवराय करू, जय जिजाऊ म्हणू आणि वापस जा. पण कोणी वेगळं आंदोलन करू नका. आणि या ठिकाणी सरकार म्हणत होतं की आम्हाला काळजी आहे, कुणाचं उपोषण करू नका, पण वेळ आली तुमचं उपोषण करायची परत. मोठा पाऊस वाटा या ठिकाणी त्यामुळे सर आता आम्ही सगळ्यांनी उचलून धरलं, आपल्या लेकराचं कल्याण करायचं. आणि इतर जे आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.